नमस्कार मित्रांनो, परत एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे 5वी आणि 8वीच्या वर्गासंदर्भात. आत्ताच आपण पाहिलं असेल की 5वी आणि 8वीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साठी बसलेल्या विद्यार्थ्यासाठी ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट आलेलं आहे. तर 5वी आणि 8वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट कोणत्या प्रकारे डाउनलोड करायचं या संदर्भात मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर चला मग काही न करता आपण परत व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला कोणतंही ब्राउझर ओपन करायचे. मी या ठिकाणी क्रोम हे ब्राउझर ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे फक्त MSCE केल्यानंतर ऑटोमॅटिक असेल. पहिली जी लिंक आहे MSCE पुणे ही आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही जी पहिली जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे हे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला आतला इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपला दिसेल अबाउट डिपार्टमेंट, न्यूज अँड लेटेस्ट अपडेट आणि अबाउट डिपार्टमेंट. तर यातील फक्त आपल्याला जे पहिलं आहे अबाउट डिपार्टमेंट यामध्येच आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे. यासाठी आपल्याला जर आपण या ठिकाणी बघितलं 2 नंबरला दिलेले पहा, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी न्यू असं दिसत आहे. यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर आतला इंटरफेस अशा प्रकारे ओपन होईल. ते केल्यानंतर आपल्याला जायचे डाव्या बाजूला सर्वात वरी आहे शाळेची नोंदणी करणे आणि त्याच्या खाली आहे शाळा लॉग इन. तर आपल्याला लॉग इन याच्यावर क्लिक करायचे. लॉग इन क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण 5वी किंवा 8वीच्या वर्गाचे शिष्यवृत्ती फॉर्म आपण भरत होतो त्यावेळेस आपण या ठिकाणी शाळेचा UDAS नंबर आणि पासवर्ड टाकलेला असतो. तर तो आपला या ठिकाणी टाकायचे. मी या ठिकाणी पहा माझं ऑलरेडी सेव्ह करून ठेवले असल्यामुळं मी त्यावर क्लिक केलं आणि क्लिक केल्याबरोबर असा इंटरफेस येईल. तर ज्या ज्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीचे फॉर्म रजिस्टर झालेले आहेत असा संपूर्ण विद्यार्थ्याची या ठिकाणी लिस्ट येईल. मी माझ्या शाळेतील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलेलं आहे. त्यांची ही यादी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, विद्यार्थ्याची माहिती जर पाहिलं आपण तर पहिलं आहे अनुक्रमानिका, नंतर आहे विद्यार्थ्याची स्टुडंट ID, त्यानंतर आहे विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या पुढे आहे त्याचा वर्ग, त्याच्या पुढे आहे त्याचा जेंडर, मेल आहे की फिमेल आहे, त्यानंतर त्याचे कास्ट जे काय असेल ते, त्यानंतर त्या विद्यार्थ्याची भरलेली फी, त्याच्या पुढे आहे ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट आणि त्याच्या पुढे आहे ॲक्शन. तर आपल्याला काय करायचे, हॉल तिकीट हे डाउनलोड करून घ्यायचे. मग त्यासाठी आपण काय करायचं, ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला जवळपास आपण सर्वच विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेतो तर मग क्रमाक्रमाने आपल्याला विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे. तर मला 2 नंबरच्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे. ते व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट दिसेल. ते गेल्यानंतर तुम्ही इथं खालच्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी प्रिंट आणि बॅक. या ठिकाणी मी प्रिंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. मी प्रिंट याच्यावर क्लिक केल्यानंतर जर समजा आपल्या मोबाईलचे एखादा जर प्रिंटेड अगोदरच टच असेल तर प्रिंट निघू शकते. पण माझं इथं तसं काही नाही. त्यामुळे मी काय करणार, उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यावर जर आपण पाहिलं 3 डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज PDF यावर क्लिक करायचं. हे केल्यानंतर या ठिकाणी बघा सर्वात खाली ॲडमिशन कार्ड हे दिसत आहे. ते पण सेव्ह करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्याचं नाव आहे त्या विद्यार्थ्याचं नाव ठिकाणी या टाकून सेव्ह करू शकता. मी समजा आता याच नावाने सेव्ह केलं आहे. परत तुम्ही बॅक या. बॅक आल्यानंतर परत तुम्ही त्या विद्यार्थ्याला बघू शकता. परत बॅक जायचे. मी बॅक गेल्यानंतर आता मी दुसऱ्या विद्यार्थ्याचं केलं होतं. आता मी त्याच्या खालच्याकडे जाणार आणि परत अशा प्रकारे व्ह्यू याच्यावर क्लिक करून परत आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्याचं हॉल तिकीट दिसेल. त्यावर परत आपला प्रिंट करून अशा प्रकारे आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने मोबाईलवरूनच विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येतात. तर ही माहिती होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय भारत.